अब खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से, जहां किसानों ने 2023 की रबी फसल बीमा न मिलने के विरोध में प्रदर्शन किया। तहसील कार्यालय पर प्रदर्शन कर किसानों ने फसल बीमा की मांग की। स्थानीय किसान जगदीश डवले के नेतृत्व में किसानों ने ताल मृदंग बजाकर विरोध जताया और फसल बीमा कंपनी चोर है जैसे नारे लगाए। किसानों ने 2023 से फसल बीमा के लिए आवेदन किया था, लेकिन उन्हें अभी तक बीमा नहीं मिला, जिससे आक्रोशित होकर यह आंदोलन किया गया। इस आंदोलन में गणेश हाके, दत्तू लोखंडे, शंकर खेड़ेकर, किशोर दसपुते, धर्मराज नागरे, श्रीमंत पठारे समेत कई किसान शामिल थे। 3 महिन्यापासून आम्ही कंपनीला वारंवार निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला, कृषी अधिकारी साहेबाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमची पीक विमा खात्यावर जमा झाल्याने दखल घेतली नाही। आता आमची शेवटची टाळ वाजायची वेळ आलेली आहे। आता याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्याच्या चोलामंडलमच्या कान टाळासारी मारण्याची वेळ आलेली आहे। ती लवकरात लवकर आम्ही जरा विमा जमा झाला नाही तर ती सुद्धा वेळ आली हो। सगळ्या जिल्ह्यातील त्यांचं ऑनलाईन करून सुद्धा जर विमा मिळत नाही तरी ही कंपनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शुद्ध लबाडी, शुद्ध फसवणूक आहे। 1 रुपया घ्यायचा, तिकून सरकारकडून अनुदान घ्यायचं आणि दोघांनी वाटून घ्यायचं त्यांनी, आणि आम्हाला शेतकऱ्यांना काहीच मिळायचं नाही। म्हणजे शुद्ध लबाडणं केलं की दिवसा ढवळ्या अगदी सगळ्यांना कळतं तशी शुद्ध फसवणूक आहे। आता माझ्याकडे विमा तक्रार केलेलं आहे, हे बघा, आता ह्या नंबर बघा, हे तक्रार केलेला आहे 23 ज्वारीचा। आता ज्वारी दुसरी ज्वारी पेरणी चालली तरी अजून यांचा विमा नाही, मग विमा कंपनी कशासाठी पाहिजे? आता ह्या पावती माझ्या नावावर आहे, ह्या पावतीची मी तक्रार केलेली आहे, 72 घंट्याच्या आत तक्रार केली, सगळ्याचा पंचनामा झाला, अजून मिळत नाही, मिळण्याची शक्यता बी नाही। यांच्यावर आमचा विश्वास नाही राहिला आहे। त्यांच्यामुळं मला तर वाटतं यांनी कंपन्या बंद करावं, शेतकऱ्याची अशी लुबाडणूक फसवणूक करून उभा अशाला लोक लागतात, याच्यात नादात पडतात, ही फसवणूक करून शासनाने, नाही तर मग पारदर्शकपणा आणायला पाहिजे या कंपनीमध्ये, आमची अशी तीव्र मागणी आहे। आता जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितलं की तुम्हाला 8 दिवसानंतर रब्बी पीक विमा हा खात्यावर पडेल, परंतु त्या गोष्टीला होऊन 1 महिना झाला। सन्माननीय जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब हे 1 महिन्यापूर्वी बोलले, परंतु अजून सुद्धा आम्हाला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला नाही। आम्ही कंपनीशी वारंवार झगडत आहोत, बोलत आहोत आणि त्यांची संपर्क साधित आहोत, परंतु ते आम्हाला वारंवार पुढील हप्त्यात होईल झाले 2 महिने। आता दिवाळी आली, एक तर आम्ही शेतकरी खूप अडचणीत आहोत, कारण की एक निसर्ग आम्हाला साथ देत नाही। त्यामध्ये आम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा देता परंतु तो आम्हाला लाभ देत नाही। त्यामध्ये तुमच्या 17 जाचकाठी आहे, फोनवरती ॲप्लिकेशन करा, त्याच्यावर कंप्लेंट करा, त्याच्यानंतर तुम्हाला विमा भेटेल, परंतु ते करून सुद्धा आम्ही ते कंप्लेंट करून सुद्धा शेतकऱ्याला आतापर्यंत सुद्धा खात्यावर रब्बी पीक विमा जमा होत नाही।